आज जबरदस्त कमबॅक आहे ही टीमचं राहिलं. दोन्ही मॅच मध्ये अशक्य वाटणारे विजय त्या टीमने मिळवलेत. वाकस 11 ने देखील आधी चुरशीच्या सामन्यामध्ये 53 धावांचा पाठलाग केला, यशस्वी पाठलाग. आता लढत आहे ती खलील वर्सेस ऋतिक दलवी. 3 बॉल 1. चौथा बॉल ऑफ ट्रॅकर उडवलाय, चाललाय सीमा पार, खडे खडे मारलाय सिक्सर. 4 बॉल 7. 4 बॉल 7. खलील आला आणि ऋतिक आला आणि पहिल्याच वैयक्तिक चेंडू फेस करताना सिक्सर मारलाय. 4 बॉल 7. 2 बॉल बाकी आहेत. सम्राटनगर नेरल परिपूर्ण सराव करून हाही संघ टुर्नामेंट मध्ये उतरलेला आहे. तर दुसरीकडे रनर अप ची ट्रॉफी जिंकून वांजपच्या मैदानावरून वाकसच्या स्पर्धेमध्ये वाकस 11 आलेली. 4 बॉल 7. खलीलचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून व्हाईट बॉल. 4-8. 4 बॉल 8. खलील आणि ऋतिक दलवीची ही लढाई पाहण्यासारखी आहे. दोन्ही आपापल्या टीमचे पॉवरफुल प्लेयर आहेत. बॉलिंग मध्ये खलील आहे तर बॅटिंग मध्ये ऋतिक आहे. 4-8. 5वा बॉल मिड ऑनच्या वरून उडवलाय, लॉंग ऑन ला पार करणारा ऋतिकच्या बॅट मधून अण्णाच्या हातात जाणारा चौकार. 5 बॉल 12. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग ऋतिक दळवीची. 2 मॅच मध्ये बॅटिंग पॉवरफुल झाली नव्हती, पण आता क्वालिफाय मॅच मध्ये वाकस टीमचा ऋतिक दलवी याच्या बॅट मधून स्ट्रोक आलेत. 5 मध्ये रन्स आलेत 12. लास्ट बॉल मारलाय चेंडू बाउंड्री पलीकडे. 18 धावांची ओव्हर आली खलीलची. 3 बॉल मध्ये एकच होती. 6 बॉल मध्ये रन झाले 18. आणि ऋतिक दलवेच्या बॅटिंगचा हा स्टान्स बघता सम्राटनगर नेरलला आता टीम मीटिंग घ्यावी लागेल की पुढील ओव्हर मध्ये बॉलर कोणता इन्व्हाइट करायचा. तर बॉलर आलेला आहे तो मात्र संदेश पाटील. 1 ओव्हर 18 धावा संदेश पाटील आलेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतिक दलवीला थांबवणं खलीलला जमलं नाही. ऋग्वेद मोरेला त्याने थांबवलं. 3 बॉल वरती एकच दिली, पण 3 बॉल वरती 16 धावांची खेळी साकारली ऋतिक दलवीने. 1 वाईट अशा 18 धावा. पहिल्यावरचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाठवण्यात आलेले. 3 खेळाडू ऑन साइडला 2 ऑफ साइडला. फिल्डिंग बरोबर सेट केलेली आहे संदेश पाटीलने. आणि आपल्या बॉलिंगने आता या ओव्हर मध्ये वाकस 11 टीमला रोख लावण्यासाठी, धावा संख्येला थोडा पॉज देण्यासाठी इम्पॉर्टंट ओव्हर मध्ये आलाय संदेश पाटील. 1 ओव्हर 18 धावा. जबरदस्त बॅटिंग करतो ऋतिक, साथ देतो ऋग्वेद आणि संदेश पाटील आलेत. आता अनुभव, एक्सपिरियन्सने भरलेला खेळाडू सध्या फिल्डिंग मध्ये प्रत्येक खेळाडूला अलर्ट राहण्याच्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तो देतोय. आणि इथून आपल्याला या ओव्हर मध्ये कमबॅक करायचं आहे सांगत असताना षटक त्याने हातामध्ये घेतला. आणि संदेश पाटील वर्सेस ऋग्वेद मोरे ही बॅटल ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल ऋग्वेदचा शॉट आला, लॉंग ऑन कडे खेळाडू तयार आहे कॅप्टन तुषार. एक सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. आणि आता ऋतिक दळवी, ज्या संदेश पाटीलला बघताना ऋतिक दळवीने खरं तर जेव्हा संदेश तुफान फॉर्म मध्ये खेळायचा तेव्हा ऋतिक खरं तर मॅचेस बघायचा. आणि आता त्या संदेश पाटीलच्या विरोधात ऍज अ बॅटर म्हणून तो आता उभा आहे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल मारलाय षटकार. लास्ट मॅच मधल्या आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवताना ऋतिक दलवीचा हा धमाका क्वालिफाय मॅच मध्ये संदेश पाटीलला सिक्सर. रन्स पोहोचल्यात 25. 2 बॉल 25. ऋतिक दळवी विस्फोटक इनिंग, विध्वंसक बॅटिंग. 25 धावा. षटकारांची हॅट्रिक आता करेल का बघायचंय. हवे ते चेंडू कॅच आउट. विकेट किपर साजिदच्या हातामध्ये कॅच आली. 25 वरती पहिली विकेट. वाकस 11 टीमला धक्का. आणि नवीन बॅट्समन मागच्या मॅचचा हिरो ऋषिकेश मोरे मैदानामध्ये इन होत असताना 3 बॉल 25 धावा आहेत. सम्राटनगर नेरल
दोनही मॅच मध्ये सामना त्यांच्यापासून दूर चालला होता, पण आपला विश्वास ढळू दिला नाही. अढळ विश्वास स्वतःवरती ठेवला आणि सामने त्यांनी जिंकले. वाकस 11 टीमने देखील पहिला सामना लो स्कोर मॅचचा थोडा फसला होता, तिथून विजय मिळवला आणि विजयाची घोडदौड सुरू झाली आणि दुसऱ्या मॅच मध्ये यजमान टीमला 53चा पाठलाग करून